मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव ह्याच्यावरनं सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू आहे. मागच्या 2 सुनावण्यांमध्ये कपिल सिब्बल यांनी अतिशय भक्कमपणे उद्धव ठाकरेंची बाजू मांडली असं म्हटलं जातं. परत त्याची सुनावणी आता सुरू आहे आणि ती सुनावणी आता अंतिम टप्प्यात आल्याचं समजतंय. अंतिम टप्प्यात ही सुनावणी आलेली असतानाच दिल्लीत आणि महाराष्ट्रात मात्र अजून घडामोडी घडत आहेत. एक तर या पक्षचिन्ह आणि नाव या प्रकरणाव्यतिरिक्त अजून एक प्रकरण न्यायालयात त्याची सुनावणी आता सुरू झालेली आहे. सुप्रीम कोर्टात जी याचिका अरविंद सावंत शिवसेना उबाठाचे खासदार यांनी दाखल केली होती, जी पक्षचिन्ह आणि पक्षाच्या नावाची याचिका आहे ती सुनील प्रभू यांनी दाखल केली होती. आणि आता अरविंद सावंत यांनी दाखल केलेल्या 6 खासदारांच्या अपात्रतेबद्दल जी याचिका दाखल केली होती त्याच्यावरती सुद्धा सुनावणी सुरू केलेली आहे. 6 खासदारांचं प्रकरण, पक्षचिन्ह आणि नाव याचं प्रकरण, हे दोन्ही वेगवेगळ्या याचिका आहेत. दोन्हींची वेगवेगळी सुनावणी चालू आहे. आता 6 खासदारांचं जे प्रकरण आहे त्यामध्ये प्रामुख्याने याचिकेत असं म्हटलं गेलंय की हे 6 खासदार हे शिवसेना उबाठा या पक्षातर्फे यांनी निवडणूक लढवली. त्याचप्रमाणे मशाल या चिन्हावरतीच ते निवडून आले. त्याचप्रमाणे यांनी निवडून यावं यासाठी पक्षाच्या अध्यक्षांनी जे उद्धव ठाकरे आहेत, उद्धव ठाकरेंनी, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, सर्व नेत्यांनी अत्यंत प्रचंड मेहनत घेतलेली आहे. त्यामुळे हे खासदार जेव्हा मशाल आणि शिवसेना उबाठा या पक्षाच्या नावावर आणि चिन्हावरती निवडून येतात तेव्हा त्यांचं विलिनीकरण किंवा त्यांचं विलिनीकरण हे दुसऱ्या पक्षात कसं काय होऊ शकतं, हे कायदेशीर दृष्टीने चुकीचं आहे असं यांनी म्हटलं. आता ह्या सुनावणी दरम्यान अजून एक गोष्ट जी मांडली गेली ती म्हणजे या 6 खासदारांनी आता पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत 2/3 खासदार तरी वेगळे व्हावे लागतात एकत्र. त्या पद्धतीने 9 पैकी हे 6 खासदार वेगळे झाले. त्यांनी संसदेत आपला एक गट स्थापन केला आणि मग तो गट उचलून शिंदेच्या पक्षात ते सामील झाले. याचिकेमध्ये म्हटलेलं आहे की लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या फुटलेल्या खासदारांच्या गटाला मान्यता देणं हेच मुळात चुकीचं आहे. याचिकेत म्हटलंय की अध्यक्षांना मुळात हा अधिकारच नाहीये की त्यांनी एका पक्षातनं खासदार वेगळे होऊन गट स्थापन करून दुसऱ्या पक्षात विलीन होतात. त्यांच्या विलिनीकरणाला मान्यता देण्याचा अधिकार हा लोकसभा अध्यक्षांना नाहीये. लोकसभा अध्यक्षांचं काम असतं संसदेचं कामकाज चालत असताना बिलं ऐकणं, त्यांना मंजूर करून देणं, त्याबद्दल निर्णय घेणं. हा मुळात न्यायप्रविष्ठ भाग आहे. त्यामुळे हे 6च्या 6 खासदार अपात्र ठरायला हवेत. या 6 खासदारांना वेगळा गट स्थापन करण्याचा अधिकार नव्हता. ज्या पक्षचिन्ह आणि पक्षाच्या नावावरती आपण निवडून आलेलो आहे तो पक्ष सोडून, ज्यांच्या अध्यक्षतेखाली आपण ही निवडणूक लढवली, ते सगळं सोडून दुसरा पक्ष स्थापन करण्याचा अधिकारच मुळात त्यांना कायदेशीररित्या देण्यात येत नाही. त्यामुळे या 6 खासदारांवरती आता अपात्रतेची टांगती तलवार सुद्धा उभी आहे. त्यामुळे या प्रकरणात आता सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान काय काय युक्तिवाद केला जातो आणि या 6 खासदारांच्या अपात्रतेबाबत काय निर्णय होतो, हे अपात्र होतात का यांना कायदेशीर मान्यता मिळते आणि मग ते पुढे शिवसेना शिंदेच्या पक्षात ते पुढे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतात, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचप्रमाणे जे दुसरं प्रकरण चालू आहे ते म्हणजे पक्षचिन्ह आणि पक्षचं नाव या बाबतीत सुद्धा महत्त्वाची सुनावणी चालू आहे. यामध्ये आतापर्यंत युक्तिवाद असा झालेला आहे की विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष होत नाही. विधिमंडळ पक्ष म्हणजे जे आमदार आणि खासदार निवडून गेलेले आहेत त्यांचा मिळून बनतो विधिमंडळ पक्ष. पण राजकीय पक्षाबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा राजकीय पक्ष, त्याला अध्यक्ष असतो, त्याची कार्यकारिणी असते, त्यात कार्यकर्ते असतात, नेते मंडळी असतात, हा सगळा असतो राजकीय पक्ष. फक्त निवडून गेलेल्या लोकांचा असतो विधिमंडळ पक्ष. त्यामुळे जो गट आमदारांचा शिवसेनेकडे गेलेला होता, म्हणजे शिंदेकडे गेलेला होता, तो फक्त विधिमंडळ पक्ष होता.
विधिमंडळ पक्ष त्यांच्याकडे गेल्यानंतर राजकीय पक्ष त्यांच्या ताब्यात देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय हा अतिशय चुकीचा आहे. तो संविधान आणि कायद्याच्या विरोधातला आहे. कायद्यातील 10 नंबरच्या परिशिष्टानुसार हे बेकायदेशीर ठरतं. राहुल नार्वेकरांनी सुद्धा याला मंजुरी दिली होती. निवडणूक आयोगाने सुद्धा पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव हे एकनाथ शिंदेंना दिलं होतं. पण ज्यांच्याकडे फक्त विधिमंडळ पक्ष असतो त्यांना राजकीय पक्ष कोणत्या कायद्यानुसार किंवा कसा देण्यात आला याच्याच विरोधात सुनील प्रभूंनी दाखल केलेली ही याचिका होती, ज्याच्यावरती आता सुनावणी चालू आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बाबतीत या 2 अतिशय महत्त्वाच्या खटल्यांवर सध्या सुनावणी चालू आहे. त्याचा निकाल सुद्धा लवकरच लागेल अशी अपेक्षा आपण ठेवूया. मित्रांनो, या सर्व शिवसेनेच्या प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.